आता इथे आर्यांचा संदर्भ आहे, सिंधू संस्कृतीचा संदर्भ आहे, म्हणून सांगतो की जे वेद आहेत, वेदांमध्ये जे पणी म्हणून ज्यांचा उल्लेख झालेला आहे, ज्या जमातीचा किंवा ज्या लोकांचा, हे पणी म्हणजे कोण? तर आजचे जे बंजारा म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो, हे बंजारे त्या काळातले ते पणी. आता ह्या पणीचा पुढे विस्तार कसा होत गेला त्याची एक थोडीशी रंजक अशी कहाणी आहे. म्हणजे इंडस व्हॅलीमध्ये हरपणी, पणी हे सापडतात. वैदिक वाङ्मयामध्ये जे त्या काळातले जे पणी आहेत, जे व्यापार करायचे आणि ते लोक हे बंजारा होते. त्याच्या कालांतराने जेव्हा आपण संस्कृत साहित्याचाच विचार करतो, दंडीने याची स्पष्ट अशी व्याख्या केलेली आहे. वणी, वणजक, पणीचा वणी झाला, वणीचा वणज झाला, वणजचा वणजकारा आणि त्याचा पुढे वणजारा असं झालेलं आहे.